अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। सांगलीतील शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या बागेची अक्षरशः माती झालेली आहे। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही झालेले नाहीत, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झालेले आहे। सरकार गंभीर नाही असे प्रतिपादन यावेळी रोहित पवार यांनी केलेले आहे। चला तर मग बघूया। आज आमच्या हातामध्ये जे काही द्राक्षाचे घड आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामधून आम्ही आणलेले आहेत। हा मुद्दा पाटील ताईंनी आपल्या मतदारसंघाबरोबर अख्ख्या सांगलीसाठी सातत्याने ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण सरकारचं या गोष्टीकडे लक्ष जात नाही। द्राक्षाची बाग उभा करण्यासाठी 2.5 ते 3 वर्ष लागतात। पहिलं पीक येण्यासाठी एका एकराला 3 लाख खर्च येतो आणि गेले 3 वर्ष सलग जे द्राक्षाचे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना नुकसान सोसावं लागतंय, पण त्यांना कुठल्याही प्रकारची मदत ही दिली जात नाही। आत्ता सुद्धा आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये नुकसान झालं, सांगलीत नुकसान झालं। नाशिकमध्ये गारपीट झाली, तिथं असणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, पंचनामे झाले। पण त्याच्याच बरोबर सांगलीमध्ये गारपीट नाही झाली। तासगाव या भागामध्ये पाऊस झाला आणि पाऊस झाला असला तरी तिथं नुकसान ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं झालंय, पण तिथं पंचनामे झाले नाहीत। खरं तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथं असणाऱ्या तहसीलदारांशी आमदार ताई बोलल्या, चर्चा केली। युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्याबरोबर होते, त्यांना अनेक फोन आले, त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला। पण जर पंचनामाच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय कसं मिळणार? मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे, त्याला अडचणी खूप आहेत। आणि मग अशा पद्धतीने तिथं असणारे ज्या काय बँका आहेत, सहकारी बँका असतील, इतरही नॅशनलाइज बँका आहेत, त्यांनी आता वसुलीचा तगादा लावला आहे। तो वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे, पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला 1 लाख रुपये मिळालं पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। तसंच ताईंनी अजून एक विषय मांडला आहे, तो म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे। जर 3 वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल, नुकसान झालं असेल, तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परतफेड करता येणार नाही। त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे। त्याच्याचबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही, त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत, काही महिन्याचा विषय आहे। 1 ऑगस्टपासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी ते मार्गी लावल्या पाहिजे। त्यामुळे विमा कंपनीकडनं न्याय मिळत नाही, शेतकऱ्याकडनं न्याय सरकारकडनं न्याय मिळत नाही। मग या शेतकऱ्याला करायचं काय, असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे। आज कृषी मंत्र्यांना आम्ही भेटू, मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटू, पण आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला न्याय हा मिळाला पाहिजे। कवठे महाकाळ असेल, तसंच सांगली भाग असेल, त्याच्याचबरोबर तासगाव असेल, इतरही ज्या ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे। आणि शेतकऱ्याचं आज जे नुकसान झाले, आज या द्राक्षाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। जे भाव वाढत होते ते आता पडलेले आहेत आणि या द्राक्षाला कुणी 1 रुपया सुद्धा देणार नसेल, लोकांनी काढून टाकले तर आणि 3-3 लाख रुपये एकरी खर्च करून लोकांनी जर द्राक्ष काढण्याचा विचार तिथं करत असतील, नाही तर पीकच काढून टाकण्याचा विचार करत असेल, तर 3 लाख एकरी खर्च झाला आणि त्याच्यावर जर तुम्ही फवारणीचा खर्च घेतला, अजून इतरही खर्च घेतला, लेबरचा घेतला, तर तो कितीतरी लाख जातो। त्यामुळे या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आणि या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत की आमच्याकडे कोणी लक्ष देणार का आणि आमची द्राक्ष ही कोण घेणार। जर व्यापारी घेणार नसेल तर सरकारने या द्राक्षाचा भाव करावा आणि आम्हाला न्याय द्यावा, नाहीतर हेक्टरी तिथे 1 लाख मदत आमच्या शेतकऱ्याला या बाबतीत झालीच पाहिजे। एका एकराला 4 लाख रुपये खर्च येतो शेतकऱ्याला।